गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातग्रस्त विमान हे गुजरातच्या अहमदाबादमधून लंडनला जात होतं. हे प्रवासी विमान होतं. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान कोसळल्यानं हा भीषण अपघात झाला. राज्य पोलीस नियंत्रण कक्षानं दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या या विमानानं उड्डाण घेतल्यानंतर हा अपघात झाला. एअर इंडियाच्या या विमानात 242 लोक प्रवास करत होते. यात 12 क्रू मेंबर्स होते तर 230 प्रवासी होते. या प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत होते. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ते 69 वर्षांचे होते. सध्या विमान दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. विजय रुपाणी हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून विजय रुपाणी हे भाजपचे कार्यकर्ते राहिलेत. विजय रुपाणी यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. विजय रुपाणी हे भाजपचे गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेत. ते जसे अचानक मुख्यमंत्री झाले तसे त्यांचं मुख्यमंत्रीपद अचानकच गेलं होतं. त्याचं कारण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया विजय रुपाणी यांची इतर माहिती. विजय रुपाणींचा जन्म 2 ऑगस्ट 1956 रोजी रंगून बर्मा इथं झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रमणिकलाल तर आईचं नाव मायाबेन. ते जैन धर्माचे अनुयायी होते. 1960 साली रुपाणी यांचं कुटुंब बर्मा सोडून भारतात आलं. त्यानंतर त्यांचं कुटुंब गुजरातमधल्या राजकोट इथं स्थायिक झालं. विजय रुपाणी यांनी धर्मसिंह महाविद्यालयातून पदवी घेतली आणि नंतर सौराष्ट्र विद्यापीठातून LLB म्हणजे कायद्याची पदवी घेतली. विजय रुपाणी सुरुवातीपासूनच म्हणजे अगदी विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय राहिले. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ता होते. रुपाणी यांनी 1971 साली जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे ते स्थापनेपासूनच सदस्य राहिले. आणीबाणीच्या काळात त्यांना 11 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. 1978 ते 1981 दरम्यान रुपाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. 1987 साली रुपाणी राजकोट महापालिकेवर पहिल्यांदा निवडून आले. 1996 साली ते राजकोटचे महापौर होते. सुमारे 10 वर्ष राजकोट महापालिकेत राहिल्यानंतर 1997 मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात विभागाचं सरचिटणीसपद देण्यात आलं. 2006 ते 2012 या काळात रुपाणी राज्यसभा सदस्य होते. 2014 मध्ये राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा गुजरात विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा रुपाणी वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. 2014 मध्ये जेव्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी आनंदीबेन पटेल होत्या, त्या मंत्रिमंडळात विजय रुपाणी हे परिवहन मंत्री होते. 2016 साली रुपाणी यांना गुजरात भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याचवेळी अचानक गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना हटवून विजय रुपाणी यांना गुजरातचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. 7 ऑगस्ट 2016 रोजी रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2016 ते 2021 या काळात विजय रुपाणी गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. पण 11 सप्टेंबर 2021 रोजी रुपाणी यांना अचानक मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षाच्या हितासाठी आपण राजीनामा दिल्याचं रुपाणी यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. पण विधानसभा निवडणुका तोंडावर असताना गुजरातमध्ये भाजपवर पटेल समाज नाराज होता. याच पटेल समाजातून मुख्यमंत्री करण्यात यावा असा भाजपचा मानस असल्यानं विजय रुपाणी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण पक्षासाठी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे विजय रुपाणी यांना जसं अचानक मुख्यमंत्री पद मिळालं तसं रुपाणी यांचं मुख्यमंत्री पद अचानक गेलं होतं. सध्या भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान विमान दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधलाय आणि बचाव कार्याबाबत माहिती घेतली आहे. या विमान दुर्घटनेबाबतची माहिती देणारे इतरही व्हिडिओ तुम्ही lokmat.com वर पाहू शकता. धन्यवाद.